नमस्कार मित्रांनो, मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री मयुरी वाघ आणि अभिनेता पियुष रानडे यांचं लग्न आणि त्यानंतर झालेला घटस्फोट हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। अस्मिता मालिकेच्या सेटवर सुरू झालेली त्यांची मैत्री लवकरच प्रेमात बदलली। मात्र हे नातं फक्त 2 वर्षच टिकलं। अनेक वर्षांनंतर मयुरीने पहिल्यांदाच त्या काळातील भावनिक संघर्ष आणि वेदना उघडपणे व्यक्त केल्या आहेत। त्यांनी एक मुलाखत दिली। या मुलाखतीमध्ये त्यांनी मोठा खुलासा केलेला आहे। मयुरीने स्पष्टपणे सांगितले, आज मला काहीच गोष्टींचा पश्चाताप नाही, पण लग्नाचा निर्णय थोडा घाईत घेतला असं आता जाणवतं। आजच्या मुली लग्नाआधी जोडीदाराबद्दल, त्यांच्या कुटुंबाबद्दल आणि आर्थिक स्थैर्याबद्दल विचार करतात, पण मी तसं काही केलं नाही। तो एक प्रवाह होता आणि त्यातच मी वाहत गेले। तिने पुढे सांगितले, आई वडिलांनी माझा निर्णय मान्य केला, पण कदाचित त्यांच्या मनात शंका होती असंही ती म्हणाली। एवढंच नाही तर मयुरी पुढे म्हणाली की 6 महिन्यात तिला जाणवलं होतं की तिचा लग्नाचा निर्णय चुकला आहे, पण तिला ते स्वीकारायला खूप वेळ लागला। माझ्या आई बाबांना 4 महिन्यात समजले होते की हे सगळं चुकलंय, पण ही गोष्ट मला समजायला जवळजवळ 1.5 वर्षे लागली। ज्या व्यक्तीवर मी विश्वास ठेवला ती व्यक्ती हे करू शकत नाही हे समजायला मला खूप वेळ लागला। या कठीण काळात ती फुलराणी नाटकाचे शूटिंग सुरू होतं। सेटवरच्या सहकलाकारांनीही तिच्या आयुष्यात काहीतरी गडबड सुरू असल्याचं जाणवत होतं, असंही तिने यावेळी बोलताना सांगितलं। मयुरी पुढे म्हणाली, मी खूप डिस्टर्ब असायचे। सीन संपला की माझ्या डोक्यात काहीतरी वेगळं चालू आहे हे त्यांना दिसायचं। अनेकदा पहाटे 2, 3, 4 वाजेपर्यंत ते सगळे माझ्यासाठी थांबायचे, कारण तेव्हा मला झोप लागायची नाही। एवढंच नाही तर मुलाखतीवेळी मयुरीला पियुष सोबतच्या लग्नामध्ये शारीरिक छळ झाला का या प्रश्नावर तिने हो असे उत्तर दिले। कोरोना काळात ती एकटी राहायची, तेव्हा तिच्या आईला तिची खूप काळजी वाटायची। या सगळ्या विचारातून बाहेर पडायला मला 6 महिने लागले। मी घरात मासे आणून ठेवले होते आणि त्यांच्याशी बोलायची, कारण मी आई वडिलांना काही सांगू शकत नव्हते असंही ती म्हणाली। मयुरी वाघला लग्नामध्ये खूप मानसिक छळ आणि शारीरिक छळ दिला जात होता, त्यामुळे तिने घटस्फोट घेतला असं अभिनेत्रीने सांगितलं। तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।